सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी इथे मात्र उपस्थित राहिली, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मेगा फायनलचा हा सामना रंगलाय. अंबानी विरुद्ध बोरणे असा सामना रंगलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये आवाज ऐकूयात सचिनजी शेडगे सर यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद महागुरु. आज खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर सुख सोहळा असेल, आनंदाची पर्वणी असेल खऱ्या अर्थानं या दहीवडगावाची. आणि रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4च्या मेगा फायनल मध्ये आपल्याला 2 टीम्स पाहायला मिळतील. एका बाजूला टीम असेल वीर मराठा बोरणे ज्याने असोसिएशन चॅम्पियन पटकावली, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम असेल सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबानी. मॅचला होत्या सुरुवात याच्यासाठी केला होता टास, शेवटचा क्षण गोडवावा आणि याच देही याच डोळा क्रिकेटचा रंगला मेगा फायनलचा अंतिम सोहळा. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज पाहायला मिळते अर्थातच कुलदीप शेडगे पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंडला आपल्याला 2 बॅटर पाहायला मिळतील, जयवंत आणि जय कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपण मानसी शेख देवरे साहेबांचं एटीएम सकाळपासून खुलं आहे आणि ते एटीएम देखील आता पण खुलं आहे. अर्थातच लगातारचे 2 चौकार 500, लगातारचे 2 षटकार 1000, म्हणजे आता बाजार भाव वाढला गेलाय. 1001चा धनादेश दिला जाईल. सकाळच्या सत्रामध्ये 3 षटकारांच्या पाठीमागे होते 500, 3 चौकारांच्या पाठीमागे होते 500, परंतु आता मेगा फायनल मध्ये 1000 केलेत. त्याचबरोबर सूर्यकांतजी मोहिते साहेब, तेजस दादा घोरपडे साहेबांचं देखील शुभ वेलकम झाले. त्यांचं करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच पिंपळकर वाडी टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात देवदत्तजी वाघ साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जातोय क्रिकेटच्या या विलोभनीय अविस्मरणीय दुनियेमध्ये. अर्थातच बोर्रे बनाम अंबानी. चला जास्त वेळ घ्यायचा नाही कुलदीप सर. 51 ओपन झालं गेलं ते म्हणजे एका धावेनं 3 षटकाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुलटा चेंडू होता, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मैदान सोडावं लागतं ते म्हणजे या खेळाडूला जय कदम बॅक टू डगआउट, ज्याने मागील मॅच मध्ये आपल्या फटक्याची अतिशबाजी दाखवली त्याला आता मैदान सोडावं लागतं. हे आहे क्रिकेट. चली तो ताली नाही तो गाली. हे क्रिकेटचं समीकरण ज्या खेळाडूंना अंगीकारलं ना तोच खेळाडू मोठा झाला. कारण की क्रिकेटमध्ये मित्रांनो अप अँड डाऊन्स येत राहतात. ज्यावेळेस तुमच्याकडे अप अँड डाऊन्स येतात ना त्यावेळेस तुम्ही खचून जाऊ नका, तर पुन्हा एकदा प्रयत्न करा. कुठं चुकलात, कुठे शिकलात, त्यापेक्षा कुठं टिकलात याच्यावर महत्व द्या. टिकून उभं राहायचं असेल तर तुम्हाला खेळ करावा लागेल. चला बॅटिंग करणार टीम्स, आपण जास्त वेळ घेत आहात, वेळ घ्यायचा नाही. तो आता आपण किरण दादा भगत यांच्या माध्यमातून टीम अंबानी संघ फायनल मारली. मागील वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबानी जर आता चॅम्पियन झाली तर 5001चा धनादेश दिला जाईल. इथे फटका जरूर आलाय, तिथे क्षेत्ररक्षक वा वा वा, परंतु अफलातून प्रयत्न राहिले. मित्रांनो षटकार गेला हरकत नाही, परंतु या केतन शेडगे साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. प्रयत्न केला त्याने मी तर म्हणेन. शेवटच्या मुवमेंटला बॉडी बॅलन्स गमावला गेला आणि मैदानाच्या बाहेर गेला. षटकार आलाय. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अतुल कदम. एक कदम विजयाच्या दिशेने जाईल का त्याचा. इथे अजून एक समोरच्या बाजूला बघतोय सेफ झोन मध्ये, तिथे यश शेडगे आहेत, करणार नाही चुकी. फक्त आणि फक्त मिळेल तिथे एकच धाव. हर सर जहां झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी जहां समझ जाए वहां समंदर होता है. जीवन की कर्मभूमि इद्दत भरपूर है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है, वही सिकंदर होता है. इथे पुन्हा एकदा चपराक लागवली गेली.
शकालाका बूम बूम षटकार आलाय गोल गोल घुम घुम आणि 1001 चा धनादेश देखील या खेळाडूला दिला जाईल आतून कदमला. मानसिंग शेठ देवरे साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. स्पर्धेचा उच्चांक कसा वाढवायचा याचा प्रयत्न केला जातो सकाळच्या सत्रापासून याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा पाहतो पण पहिल्या षटकामध्ये हल्ला बोल केला. 14 धावा पहिल्या षटक समाप्तीचा इशारा कुलदीप शेडगे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता दुसरं षटक कोणाच्या नावा करते. खऱ्या अर्थानं टीम बोर्ने टीमचा विचार केला झाला ना तर मी तर म्हणेन एक एक खेळाडू ना इथे मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचला गेला आहे. ही टीम कोणा एका खेळाडूवरती मर्यादित नाही परंतु मी ठाम सांगू शकतो ही पूर्ण टीम मध्ये तुम्हाला बॉडी बॅलन्स पाहायला मिळतो. अर्थातच सांघिक खेळ पाहायला मिळतो. नाव वीर मराठा बोर्ने. इथे समोरच्या बाजूला जमिनीला गुदगुल्या करत लांगणचं क्षेत्ररक्षक तिथे पाहता पण एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये होणार नाही मंडळी. फक्त तिथे एकच धाव केली जाते. धावसंख्या पाहतोय आपण 15च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीर जोडीला फोडलं परंतु त्याच्यानंतर जसा अतुलला मी तर म्हणेन सामन्यामध्ये वाट पाहिली नाही तर वाट लावली गेली. इथे बाद आपण टॅप करण्याचा प्रयत्न राहायला गेला तिथे यश शेडगे आले. धावत पत येणार फक्त आणि फक्त मी तिथे एकच धाव. साहिल जाधवला आता गनिमी काबा करावा लागेल. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. जर का विकेट नाही घेतली तर तुम्हाला धावांचा फक्त आणि फक्त डोंगर पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकरला बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कोलर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अफलातून लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच साहिल जाधव याने देखील प्रभावित केले गेले. उंचपुरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर होताना पाहायला मिळते 16च्या घरामध्ये. 16 बरीच धोक्याचं परंतु हे धाव मोक्याचे आपल्याला पाहायला मिळते. इथे दाद मागितली जाते परंतु इथे चेंडू आलाय डॉट. इथे चेंडू आलाय डॉट. कमबॅक केले पुनरागमन केलंय. आम्ही सातत्याने म्हणतो ऐसी कोई हस्ती नहीं जिस हस्ती में वीर मराठा बोर्ने जैसे हस्ती का नाम नहीं और ऐसी कोई बस्ती नहीं जिस बस्ती में सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबानी टीम जैसे हस्ती का नाम नहीं. इथे फटका जरूर आलाय. तिथे केतन शेडगे आहेत. तिथे एका धावेचं रूपांतर बाद आपण चिताच्या चपळाईने 2 धावा एकवटल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या 18च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गाचा असताना पाहता पण कॅप्टन्सने घेतलेला निर्णय कितपत योग्य ठरणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत मेगा फायनल कशी असावी त्याच्यामध्ये 2 संघ फाईट करताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू साहिल यांचा उजव्या हाताचा मारा करताना इथे बॅटची नरज घेतली. पंचांचा ओयुटी आउटचा इशारा देण्यात आला आणि मैदान सोडावं लागतंय या खेळाडूला. खेळ होईल बाद लागलाय तो म्हणजे पहिला दे धक्का. दुसरा दे धक्का तो म्हणजे टीम बोर्ने या टीम्सला. आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत सँडी कदम अर्थातच संदीप त्याच्याकडे देखील धमाका आहे. म्हणजे बोर्ने टीमचा प्रत्येक खेळाडूचा विचार केला ना तर कोणता खेळाडू येईल मॅच कोणत्या क्षणाला पलटवार करेल सांगता येणार नाही. एक मी तर म्हणेल सूर्यकांत दादा कदम, सुशांतजी कदम आणि अनिलजी कदम यांनी फक्त ही मुलं घडवली नाही तर खऱ्या अर्थानं संघर्ष कसा करायचा हे शिकवलं ते म्हणजे वीर मराठा बोर्ने टीम्सने. धावफलक 18च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की मी माझ्या आयुष्यामध्ये कॉमेंट्री क्षेत्रामध्ये ही अशी एक टीम पाहतो ना मंडळी खऱ्या अर्थानं वीर मराठा बोर्ने टीम पाहिली गेली तर वा 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 अफलातून लाजवाब अविस्मरणीय फटका आला बॅट्समन संदीप कदमच्या बॅटमधून. षटकार आलाय जयवंतच्या बॅटमधून माफी असावी परंतु पाहतो आपण अजून एक येणार का 1000 जाणार का पूर्ण टीमची एंट्री फी वसूल केली जाणार का हा प्रश्नचिन्ह असेल.
इथे बॅट गोफणी सारखी फिरवली परंतु तिथे क्षेत्ररक्षक मागील बाजूस सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तिथे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. वीर मराठा संघाबद्दल नक्कीच बोलू शकतो कारण की आम्हाला अभिमानाने नाव घ्यावं लागतं वीर मराठा संघ. कारण की मान्यवर आमच्या असोसिएशन मध्ये आपल्या असोसिएशन मध्ये ही टीम आली, फक्त आली नाही, खऱ्या अर्थाने चांगले खेळाडू घेऊन आले. इमानदारीचं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परंतु त्याचबरोबर ही अशी एक टीम आहे ना मान्यवर जी फायनल मारती आणि त्यांच्या समोर जर तुम्ही कधी गेलात ना बक्षिसासाठी तर पहिला क्रमांक नक्कीच देती. ही अशी आहे बोर्ने टीम्स. यालाच म्हणतात वीर मराठा बोर्ने टीम्स. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललो तब्बल 26 च्या घरामध्ये 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती यश शेडगे पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे फेकून दिला असं सांगून गेले, आमंत्रण दिले साऱ्या गावा मैदानात. वादळ आलं बोर्ने गावाचं. आता फक्त मैदानाच्या बाहेर जावा. षटकार आलाय. जर का अंबानी संघ हा सामना जिंकतोय तर किरण दादा भगत यांच्या माध्यमातून 5001 दिला जाईल आणि प्रकाशजी बादापूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बत्तीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग करतोय टीम, काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ज्या प्रकारे बॅट फिरवली जाते ना, खऱ्या अर्थानं एखाद्या धनुष्यबाणातून तीर सुटला जातो ना त्या प्रकारची बॅट मी तर म्हणे फिरवली जाते. बॅटला बॉल झाला स्पर्श की नक्कीच तुम्हाला सीमारेषेची ओढ लागणार. हे आहे क्रिकेट. पाहतो आपण यश शेडगे. पाहतो आपण 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सेशन चालू असताना पहिला पूर्वार्ध मेगा फायनलचा. पुढचा चेंडू इथे समोरच्या बाजूला फेकून दिला. पाहतो आपण ना बाबू ना सोना. गेंद गई सीमा के बाहर. येतील 4 धावा. 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत पाहतो आपण 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 37 आणि 38 धावांचा आव्हान ठेवलं गेलं अर्थातच वीर मराठा बोर्ने टीम्सना. तर दुसऱ्या सेशन मध्ये काय घडतंय काय बिघडतंय एक नसडी जाऊयात आपण आमचे महागुरु द वॉइस ऑफ कास पठार तुषारजी जांभळे सर यांच्या माध्यमातून ऐकूयात आपण पुढील मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. अगदी पहिल्या डावामध्ये ज्यांचा आवाज ऐकला सचिनजी शेडगे सर यांचा आवाज तुम्ही ऐकला आणि फायनल मॅचची सांगता होत असताना खऱ्या अर्थानं 18 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची आवश्यकता 18 बॉलच्या पाठीमागे 38 धावांची आवश्यकता आहे अंबानी टीमला विजयासाठी या स्पर्धेचा चॅम्पियन पद पटकावण्यासाठी. परंतु खरं तर आपण चर्चा सातत्यपूर्वक करतोय या स्पर्धेबद्दल. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत रॉयल क्रिकेट क्लब दहिवड आणि नवतरुण क्रांती मंडळ दहिवड आयोजित रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला आलेला आहे. या स्पर्धेबद्दल आपण जर चर्चा केली ना तर दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 360चं ग्राउंड 2 कॅमेऱ्याच्या साह्याने प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवलं जात आहे. मुख्य व्यासपीठ अगदी आपल्याला सातत्यपूर्वक चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळते. मान्यवरांची रेलचेल देखील पाहायला मिळते आणि ही स्पर्धा अक्षरशः उचलून धरलेली आहे ती म्हणजे अर्थातच सर्व प्रेक्षकांनी आणि मान्यवरांनी. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा आणि बॅट आणि बॉलची जुगलबंदी तुम्हाला नक्की या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळते. फायनलचा सामना आहे
अंतिमचा सामना आहे आणि या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपण पाहूया. आकाश सामंतराय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आणि 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी अंबानी टीमची एक घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. केतन शेडगे आणि यश शेडगे. चला दोन्ही बॅट्समनला विनंती असेल की आपण धावत चला. आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॉफीसाठी आपल्याला मॅच खेळवायची आहे. टॉस साठी या. शिवतेज पारांबे आणि चोरगेवाडी संघ टॉस साठी यायचा आहे. कॅप्टन चोरगेवाडी संघाचे कॅप्टन आणि शिवतेज पारांबे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. धावत या. 18 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. राजन देवरे कृपया स्टेजवरती या. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आदरणीय श्री सचिन दादा डांगरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांना आम्ही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अठरा बॉल 38 धावांची आवश्यकता आहे या मॅचच्या दरम्यान. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. यासाठी केला होता अट्टास शेवट व्हावा. गोड पहिलाच बॉल उत्तरार्ध मधील आणि पहिलाच बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल आकाश सामंतरायने टाकलेला आहे तो डॉट बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अंबानी संघ किती धावा गोळा करेल याच्यावरती या मॅचचं भवितव्य असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्ती धावा आल्या तर मॅच खुली होईल, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कमी आल्या तर मॅच अवघड होईल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून आणि सिंगल धाव. खराब धावेने मात्र श्रीगणेशा होतोय अंबानी या टीमचा. एका धावेने मात्र श्रीगणेशा झालेला आहे. आता एका धावेने चालू झालेली गाडी जामून धावायची आहे तब्बल 38 अंकावरती. त्यामुळे मेहनत करावी लागेल. जिद्द चिकाटी प्रयत्नांची पराकाष्ठा केतन आणि यशला करावी लागेल. पुढचा बॉल आकाश सामंतराय घेऊन निघालाय. हाई बॉल सुरेख आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. लाईन लेंथ व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. यासाठी आकाश सामंतराय यांची ओळख आहे. काय अफलातून गोलंदाजी केली ते. पॉवर प्लेचं षटक सातत्यपूर्वक तो टाकत असतो आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा खर्च करत असतो आणि त्यानंतर आत्मविश्वास वाढला जातो तो येणाऱ्या गोलंदाजांचा. हा बॉल खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. सोयर मारा. वाईट +1 अशा 5 धावा धावफलकावरती लावूया आणि 5 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 6 धावा. त्याचबरोबर आम्ही विनंती करतो की आदरणीय श्री सचिन दादा डांगरे साहेब यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. आपली जागा खाली नाहीये, आपली जागा मुख्य व्यासपीठावरती आहे. त्याचबरोबर तुमचे सहकारी मित्र आहेत तुमच्या बरोबर, त्यांनाही घेऊन या विनंती असेल. या बॉलच्या पाठीमागे चौकार आलाय. डीप ऑन रिजन मध्ये केतन शेडगेच्या बॅट मधून आलाय तो एक नामांकित चौकार. काय फटका सजवलाय बॅट मधून. अगदी असं म्हटलं जातं ना की केतन शेडगे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अंबानी संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. आणखीन एक त्याच लेवलने गॅप मध्ये चेंडूला पाठवला. शर्यत लागले. लागोपाठचा दुसरा चौकार केतन शेडगेच्या बॅट मधून आलाय. एक नामदार चौकार. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. मैदानाच्या आतमध्ये अगदी संयमाने खेळ करत असताना केतन शेडगेच्या बॅट मधून 2 चौकार आलेत आणि 14 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येणार त्याच्यावरती या मॅचचं गणित अवलंबून असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये केतन शेडगे नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळतंय. आकाश सामंतराय कुठेतरी चुक्या करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. हाय बॉल फटका फसलाय. अनिल कदम आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि इथे मात्र आलेला आहे ती विकेट आणि केतन शेडगे माघारी. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही.
आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध रंगलेलं आहे. कोण कोणावरती पडणार भारी, कोण कोणावरती पडणार मात, आणि कोण कोणाचा घेणार समाचार, आणि कोणता विजय संपादित करणार आणि कोणता संघ रॉयल चषकामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. 14 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. हा बॉल देखील सुरेख आहे. काही बॉल खराब टाकले आकाश सामंतरायने, काही बॉल चांगले टाकलेत. आता 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाखेरीस धावपलकावरती धावा आहेत तब्बल 14 धावा. आता येणारे बॉल आहेत तब्बल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 24 धावा. 12 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॉफीसाठी जी मॅच आपण खेळवणार आहोत त्या मॅचचा आपण टॉस करूया. टॉर्चचं बघा, टॉर्च इकडे चालू आहे. टॉर्च चालू होतो. लाईट लावतो. 12 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन पॉवर प्लेच्या षटकामध्ये अंबानी टीम साठी धावा आलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. जय कदम गोलंदाजीच्या रनवेवरती येऊन उभा आहे. चला वेळ घेऊ नका, आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. त्यामुळे चला जय कदम, वेळ जास्त घेऊ नका, आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. वारंवार सूचना आम्ही देतोय. आम्ही तुमच्या पाठीमागे हात धुवून लागलेलो आहोत. हा बॉल पहा, क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवायचं होतं, परंतु या वेळेला डायरेक्ट हिट. यस, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे महत्वपूर्ण विकेट. कुलदीप शेडगे देखील माघारी निघून चाललाय. टीम आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडले. अंबानी टीम विकेट गिरता हुआ आणि कुलदीप शेडगे माघारी. तेव्हा दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस केला जाईल. युवा उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात. पोपळकरवाडी गावचे युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. सड हाताचं व्यक्तिमत्व किरणदादा पोपळकर साहेबांच्या शुभास्ते नक्की जा. हा टॉस केला जाईल. एका बाजूला शिवतेज फार्मे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आपण शिवप्रतिष्ठान स्पोर्ट चोरगेवाडी. कॉल कोणता संघ करणार? पारंबे टीम्स कॉल करेल. एका बाजूला दैवत तर दुसऱ्या बाजूला रॉयल क्रिकेट असा कॉल असेल. स्विंग द कॉइन. दैवड असा कॉल केला आणि कॉल देखील लागला गेला तो म्हणजे शिवतेज पारंबे. जास्त वेळ घेणार नाही, फक्त सांगा आपला निर्णय काय असेल. आम्ही फलंदाजी करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघासाठी देऊयात आपण बेस्ट ऑफ लक. तर जातो आपण मॅचच्या दिशेने. तिथे 2 ओव्हरचा सामना खेळवला जाईल, लक्षात घ्या. थँक्यू सो मच. अगदी आता 11 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल की आपण वेळ जास्तीचा घेऊ नका, मॅच ऑन ठेवा. हाय बॉल, वेगवान पद्धतीचा बॉल, वेगाने हा बॉल रिलीज केलाय. आलेला आहे तो डॉट बॉल. देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय. फक्त एक आट घातले, जो झिजेल तोच चमकेल. आणि याही स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये जो झिजेल, जो कडी मेहनत करेल तोच मात्र चमकेल आणि या स्पर्धेच्या मानाच्या करंडकावरती आपलं नाव कोरेल. अकुट टप्प्याचा बॉल, त्याला लॉब केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फसले. बॅकअपला क्षेत्ररक्षक आले. एक धाव घेतली जातील. एक्के दुक्के से कुछ भी नहीं होगा. या मॅच मध्ये जर मोठ्या धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि जे ध्येय डोळ्यासमोर आहे त्या ध्येयाला पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला चांगली मेहनत करावी लागेल. ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते असं म्हटलं जातं. आणि यशाचं शिखर तुम्हाला गाठायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला कष्टाची सवय आणि मेहनतीची सवय तुम्हाला लावावी लागेल अंगी तुमच्या. हा बा अगदी गॅप मधून चेंडू पाठवण्याचा प्रयत्न आणि सुशांत कदम यांनी एक चांगली कॅच पकडले. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मेहंदी रंग लागते सुखने के बाद, मेहंदी रंग लाती है सुखने के बाद और गेंदबाज को मजा आता है विकेट मिलने के बाद. मैदानाच्या आतमध्ये गेंदबाजला विकेट मिळालेली आहे. आणखीन एक धक्का लागलेला आहे अंबानी टीमला. आता मॅच पूर्णपणे फसलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी आपल्या
गाय आहेत आणि गाय मात्र मैदानाच्या आतमध्ये आनंद घेताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा ते देखील आनंद घेतात मी म्हणेन, कारण पहा अगदी मस्तीमध्ये आहेत. गाय माता होती आणि मस्ती करत असताना आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक वर्ग यांना विनंती असेल की थोडंसं त्यांच्यापासून लांब राहा, कारण एका स्पर्धेमध्ये असं घडलं होतं की डेंजर वातावरण तिथे बनवलं होतं. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, त्यानंतर बॉल चाललाय पाठीमागे. क्षेत्रशक्ती ते आहेत, एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता 7 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 7-22 22-7 असं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय श्री सचिनदादा देवरे पाटील त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. 7 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इतिहास घडवायचा असेल ना, तर तुम्हाला खूप मोठी मेहनत करावी लागते. आणि इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग या. धावत या सुनील बादापुरे. एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले आता आणि संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल असतील आणि फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. अंबानी विरुद्ध बोरणे असा सामना रंगलेला आहे. कष्ट करायच्या वयात तुम्ही आराम करत बसलात तर आराम करायच्या वयात तुम्हाला कष्ट करावे लागतील. हे सातत्यपूर्वक जीवनाचं हे सूत्र आहे. आज आपण जरी क्रिकेट खेळत असलो तरी क्रिकेट खेळत असताना तुम्हाला तुमची नोकरी सांभाळायची असते. यांनी स्टेजवर येण्याची कृपा करा. त्याचबरोबर तुम्हाला तुमची नोकरी सांभाळून क्रिकेट खेळायचं असतं आणि क्रिकेट खेळत असताना अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच पद्धतीने मी एक उल्लेख केला की आराम करायच्या वयात तुम्ही आराम केला, कष्ट करायच्या वयामध्ये तुम्ही जर आराम केला आणि आराम करायच्या वयामध्ये तुम्ही कष्ट करावे लागतील. एक आयुष्याचं सूत्र आहे मित्रांनो. त्यामुळे कामधंदा पहा आणि क्रिकेट देखील खेळा. फुलटॉसचा बॉल आहे आणि फुलटॉसला साजेसे उत्तर नाही. आता 5 बॉलच्या पाठीमागे अजूनही 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 5 बॉल 20 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र थोडीशी मिस फिल्डिंग झाले आणि त्यानंतर मात्र मिळालेली आहे ती 1 धाव. इक्के दुक्के से खुश नाही होगा. मनामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर जिंकण्याची आस असायला हवी. नशीब बदले ना बदले, वेळ मात्र नक्की बदलते. म्हणून शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना सोडायचा नाहीये. अंबानी संघाचा हाच मानस आहे, परंतु यावेळेला फटका फसलाय. आता मात्र मॅच देखील फसले. येणारे बॉल 3 आणि धावा बनवायच्या आहेत 19. तर दोन्ही टीम्सला विनंती असेल, जो सामना जिंकेल त्या टीम्सने कोणी स्टंपला हात लावायचा नाहीये, कारण आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, याची नोंद घ्या. 3 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. सुनील बादापुरे आणि अनिल कदम या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की तुम्ही दोन्ही टीमचं नेतृत्व करताय. स्टंपला हात लावायचा नाहीये, कारण आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॉफीसाठी. लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिले आणि पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक. ओ माय गॉड, चितेच्या चपळाईचा चित्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये धावत होता आकाश. आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल धाव मिळते. आता 1 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे आणि
हा सामना जवळजवळ वीर मराठा बोर्णे या टीमने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. 1 बॉल 14 धावांची आवश्यकता असताना हा शेवटचा बॉल आणि फायनलचा सामना जिंकलाय वीर मराठा बोर्णे या टीमने. अभिनंदन. रॉयल चषकावरती मानाच्या करंटकावरती नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलंय वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या टीमने. अभिनंदन अनिल कदम आणि तुमची संपूर्ण टीम. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि मैदानाचा ताबा लगोलग घ्या.